मित्रांनो, वर्षातून दोनदा सोमवती अमावस्या येते, पण त्या दोन्ही वेळा जेजुरीचा संपूर्ण गड भंडाऱ्याने पिवळा धम्मक होतो। परंतु या दिवशी असं कोणतं कारण आहे की ज्याच्यामुळे महाराष्ट्रातील अनेक भक्त कऱ्हा नदीच्या पात्रात स्नान करायला जातात? खंडोबा देव स्वतः गडावरून खाली येतात। यामागे कोणतं कारण आहे आणि याचं रहस्य कोणतं आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सोमवती अमावस्येच्या दोन पौराणिक कथा आणि त्यामागच्या परंपरा सुद्धा जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटची कथा थेट भक्तांशी संबंधित आहे। सर्वात आधी आपण समजून घेऊया की सोमवती अमावस्या म्हणजे काय। जी अमावस्या सोमवारी येते तिला सोमवती अमावस्या म्हणतात। गणिताच्या नियमानुसार अशी संधी वर्षातून साधारणतः दोनदा येते। मग या दिवशीचे जेजुरीत वेगळे काय महत्व आहे? या दिवशी भगवान खंडोबा आणि म्हाळसा देवीची पालखी गडावरून काढली जाते। तब्बल 7 किलोमीटर चालत ही पालखी कऱ्हा नदीवर नेली जाते आणि तिथे देवाच्या उत्सव मूर्तींना शाही देवस्थान घातले जाते। परंतु याच दिवशी देवाला नदीत स्नानाला नेण्याचे काय कारण असेल बरं? यामागे दोन कथा आहेत। चला जाणून घेऊया पहिली कथा। मधु आणि कैठ हे दोन राक्षस होते, परंतु त्यांचा वध भगवान विष्णूंनी केला होता। परंतु त्या दोघांच्या रक्ताच्या थेंबांमधून दोन कीटक जन्माला आले आणि त्या दोघांनी शेषनागाच्या डोक्यावरच तप सुरू केलं। या कठोर तपसाधनेला प्रसन्न होऊन भगवान शंकर त्यांना भेटण्यासाठी पाताळात गेले। त्यांचे कौतुक करत ते म्हणाले, हे असुर बंधूंनो, धन्य आहे तुमची। मी तुमच्या कठोर तपसाधनेला प्रसन्न झालो आहे। मागा जो वर मागायचा आहे मी तो पूर्ण करेन। भगवान शंकरांनी आपली स्तुती केली आहे हे पाहूनच त्यांना आनंद झाला। आपण श्रेष्ठ असा अहंकार त्यांच्यामध्ये निर्माण झाला आणि वर देण्यासाठी आलेल्या दात्यालाच ते उन्मत्तपणे म्हणाले, अरे गोसावड्या, तू काय आम्हाला वर देणार? तू स्वतःच वैरागी आहेस। त्यापेक्षा असं कर, तूच हवा तो वर माग, आम्ही तो पूर्ण करू। झालं। दाता म्हणून आलेले महादेव एका क्षणात याचक झाले। पण त्यावर महादेव म्हणाले, काय मी वर मागू आणि तुम्ही तो देणार? नक्की ना? नंतर नाही नाही म्हणायचं। त्यावर ते उन्मत्त राक्षस खदाखदा हसले आणि म्हणाले, माग रे, काय वर मागायचा तो माग। दिला। त्यावर त्यांच्या शब्दात अडकवत महादेव म्हणाले की तुमचा वध माझ्या हातून व्हावा। हे शब्द ऐकले मात्र आणि पण आता काही इलाज नव्हता। दोन्ही दैत्य बंधूंनी तथास्तु म्हटले, पण त्यानंतर प्रार्थना सुद्धा केली की हे भोलेनाथा, जर आमचा वध तुमच्या हातून होणार असेल तर होऊ द्या। आमचे मस्तक तुमच्या चरणाशी राहू द्या, परंतु तुमच्या नव्या अवताराबरोबर आमचे सुद्धा नाव जोडू द्या। भगवान प्रसन्न असले व म्हणाले, तथास्तु, तुमच्या मनासारखंच होईल। मधु आणि कैटभ या दोन राक्षसांच्या रक्तातून उत्पन्न झालेल्या दोन असुरांचं नाव भगवान शंकरांनी मणी आणि मल्ल असं ठेवलं आणि भगवान शंकर कैलास पर्वतावर परत गेले। परंतु त्यानंतर मणी आणि मल्लासूर या दोघांनी सुद्धा पृथ्वीवर थैमान घातले। त्यांनी ऋषी मुनींवर, सामान्य माणसांवर अन्याय करण्यास सुरुवात केली आणि अखेरीस त्यांचा पराभव करण्यासाठी भगवान शंकरांनी सोन्यासारखे तेजस्वी रूप घेतले आणि त्यालाच आपण म्हणतो मार्तंड मल्हारी म्हणजेच खंडोबा। खंडोबाने या दैत्यांचा पराभव केला आणि पृथ्वीला संकटातून मुक्त केले। या महायुद्धानंतर देवाचा क्रोध अत्यंत तीव्र होता। त्यांचे शरीर उष्ण झाले होते। देवाचा हा राग शांत करण्यासाठी आणि त्यांच्या शरीराला शीतलता देण्यासाठी सोमवती अमावस्येच्या पवित्र मुहूर्तावर देवाला नदीच्या पाण्यात स्नान घातले जाते आणि तेव्हापासून देवाला सोमवती अमावस्येच्या दिवशी नदीत स्नान घालण्याची परंपरा सुरू झाली। आता पाहूया दुसरी गोष्ट जी थेट भक्तांशी जोडलेली आहे। असे मानले जाते की खंडोबा आणि म्हाळसा देवी जेव्हा सोमवती अमावस्येच्या दिवशी स्वतः पृथ्वीवर येतात आणि या पवित्र नदीमध्ये स्नान करतात, तेव्हा या नदीचे पाणी अगदी अमृतासारखे पवित्र बनते आणि मग देव आणि मानव यांच्या भेटीच्या काळात जो कोणी या नदीच्या पात्रात विधिवत स्नान करतो त्याचे दुःख, पाप, दारिद्र्य धुवून निघतात। आणि म्हणूनच या दिवशी जेव्हा जेजुरीत पुजारी देवाला नदीतून स्नान करून आणतात, तेव्हा तिथे हजर असलेले हजारो लाखो भाविक त्या नदीच्या पात्रामध्ये उड्या मारतात व स्नान करतात। हा सोहळा डोळ्यांची पारणे फेडणारा असतो। तर मित्रांनो, यामुळे दोन सोमवती अमावस्येला जेजुरीत भंडाऱ्याची उधळण करत हा सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो। तुम्ही कधी सोमवती अमावस्येला जेजुरीत देवाचे दर्शन घेऊन हा सोहळा स्वतःच्या डोळ्यांनी अनुभवला आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत सुद्धा पोहोचवा। बोला येळकोट येळकोट, जय मल्हार।